नमस्कार. आज आपण इयत्ता 8वीचा दुसरं प्रकरण पृथ्वीचे अंतरंग याच्याविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला जो काही पृथ्वी ग्रह आहे हा पृथ्वी ग्रह प्रामुख्याने आपल्या सूर्यमालेचा एक काय आहे घटक आहे आणि एकमेव अशा आपल्या पृथ्वीवरती आपल्याला सजीव सृष्टी असलेले पाहायला मिळते. हे आपण गेल्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत. आता नेमकं आज आपण आपल्या पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर आपण पहा पृथ्वीवरती वेगवेगळे काय पाहतो प्राकृतिक घटक पाहतो. आता हे कोणकोणते आहेत तर त्याच्यामध्ये पर्वत आहे, पठार आहे, मैदाने आहे, नद्या आहेत. असे हे सगळं वेगवेगळे नैसर्गिक घटक आपण काय करतो प्रत्यक्ष डोळ्याने पाहत असतो. मग आज जर का आपण पाहिलं तर आपल्या प्रकरणाचं नाव आहे पृथ्वीचे अंतरंग. थोडस ऐकायला आपल्याला काय वाटतं नवल वाटतं पृथ्वीचे अंतरंग, बरोबर आहे. कारण का आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व घटक उघड्या डोळ्याने पाहू शकतो. म्हणजे त्याचं आपल्याला काय करता येतं वर्णन करता येतं किंवा उपग्रहाच्या मार्फत आपल्याला त्याचं काय करता येतं निरीक्षण करून नोंद करता येते, फोटो काढता येतात. पण पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काय काय दडलेलं आहे हे आपण कसं शोधायचं किंवा शास्त्रज्ञांनी हे कसं शोधून काढलं असेल तर त्याचाच अभ्यास प्रामुख्याने आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. बघा गेल्या इयत्तांमध्ये आपण खडकाचे प्रकार, ज्वालामुखी, भूकंप हे घटक पाहिले, बरोबर. मग आता बघा खडकाचे प्रकार तुम्ही अभ्यासला. आता खडक नेमकं कुठून निर्माण होतो? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती तो काही निर्माण होत नाही, बरोबर आहे. म्हणजे अंतर्गत भागातून काहीतरी वरती आल्यानंतर आणि ती थंड झाल्यानंतर काय झालेलं आहे खडक निर्माण झालेला आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. किंवा साधं उदाहरण बघा की आपण आपल्या शेतामध्ये काम करताना किंवा एखाद्या घराचा पाया काढताना आपण ज्यावेळेला जमीन काय करतो खोदकाम करतो तर ते खोदकाम केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय लागते मऊ माती लागते, त्याच्यानंतर थोडीशी बारीक जाडी बंडी काय लागते खडक गोटी लागतात आणि अंतर्गत भागामध्ये आपण जसं जास्त खोलू तसं आपल्याला त्या ठिकाणी खडक किंवा दगड असलेले पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय की आपण गेल्या वर्षी जो खडकांचा अभ्यास पाहिला तर तो खडकांचा अभ्यास पाहताना प्रामुख्याने पृथ्वीच्या अंतर्गत भागातील जो काही लावारस आहे तर तो जेव्हा पृष्ठभागावरती येतो किंवा पृष्ठभागाच्या अंतर्गत भागामध्येच काय होतो थंड होतो तर त्या कशाची निर्मिती होते खडकाची निर्मिती होते, हे आपण पाहिलं. त्याचबरोबर बघा आपण भूकंप पण पाहिला, बरोबर आहे. मग आता नेमकं भूकंप कशाला म्हणायचं तर बघा की काही कालावधीसाठी जमीन काय होते कंप पावते किंवा जमिनीला हादरा बसणे म्हणजे काय भूकंप. भूकंप बघा या ठिकाणी प्रामुख्याने आपण बघूया हा शब्द कसा आहे भूकंप आहे. आता याचं काय करायचं आपण विलगीकरण करायचं. भू म्हणजे काय जमीन, भू म्हणजे काय जमीन आणि कंप म्हणजे काय तर कंप म्हणजे हादरणे, हादरा बसणे किंवा हादरणे किंवा आपण त्याला काय म्हणूया हालचाल होणे म्हणूया, हालचाल होणे. पण ही हालचाल कशी असते किंवा केवढी असते ठराविक कालावधीसाठी काय असते हालचाल असते. म्हणजेच काय जमिनीला हादरा बसणे किंवा जमीन काही कालावधीसाठी हलणे थरथरणे कंप पावणे म्हणजेच काय भूकंप होय, बरोबर आहे. तर या अनुषंगाने आपण गेल्या इयत्तांमध्ये काय केलेलं आहे तर आपण खडकाचे प्रकार, भूकंप आणि ज्वालामुखी यांचा अभ्यास केलेला आहे. आता ज्वालामुखी म्हणजे काय ज्वालामुखी बघा प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा कसा गैरसमज होतो बघा की काय काय वेळा काय होतं पृथ्वीच्या अंतर्गत भागातून जो काही तप्त असा लावारस आहे तो भूपृष्ठावरती येतो, भूपृष्ठावरती येतो. आता हा कशातून येतो की ज्या मुखातून येतो. आता ही बघा ही जमीन आहे
आणि या ठिकाणी प्रामुख्याने आपण काय म्हणूया, हा काय आहे, लावारस आहे. बरोबर आहे. आणि हा लावारस ज्यावेळेला काय होते, जमीन काय होते, कमकुवत होते आणि ह्या कमकुवत जमिनीतून हा लावारस काय येतो, ह्या भागातून काय येतो, असा बाहेर येतो बघा. हा, आणि तो काय होतो, बाहेर पडतो असा. पण ज्याच्यातून बाहेर पडतो तर त्याला काय म्हणायचं, ज्वालामुखी. म्हणजे ज्या मुखातून हा लावारस काय होतो, बाहेर येतो तर त्याला काय म्हणायचं, ज्वालामुखी. अशा पद्धतीने प्रामुख्याने आपण खडकाचे प्रकार, भूकंप, ज्वालामुखी या घटकांचा काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. याचा अभ्यास आपण गेल्या प्रकरणामध्ये पाहिलेला आहे. मग आता आपण पृथ्वीचे अंतरंग हे नेमकं कसं आहे, ही जशी शास्त्रज्ञांना उत्सुकता आहे तशीच सर्वसामान्य माणसांना देखील काय आहे, उत्सुकता आहे. किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काय असेल. हा, आपण बघा ज्यावेळेला आपल्या शेतामध्ये विहीर खणतो तर त्यावेळेला आपल्याला या अंतर्गत भागातून वेगवेगळे घटक पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये दगड असतात, त्याचबरोबर जाडीबडी वाळू असते, माती असते, मातीचे वेगवेगळे थर असतात, हे आपल्याला पाहायला मिळतात. पण प्रामुख्याने ही जी काही खोली आहे तर ही साधारणपणे आपण विहिरीची खोली किती करतो, जास्तीत जास्त 200 ते 250 फुटांच्या पर्यंत एवढी आपली काय असते, खोली असते. याच्या आपण जरा अजून पुढे जाऊया. आपण बघा, जर का विहिरीला पाणी नाही लागलं तर आपण काय करतो, तर आपल्या शेतामध्ये बोर मारतो बघा, बोर. बरोबर आहे. आता ह्या बोरची खोली जर का आपण पाहिली तर ही साधारणपणे 400 मीटर, 500 मीटर, काही ठिकाणी ही 800 मीटर खोलीपर्यंत आपल्याला गेलेली पाहायला मिळते. म्हणजे एवढ्या अंतर्गत भागातून आपण काय करत असतो, पाणी बाहेर काढत असतो. पण आता जेवढं आपण 800 मीटर पर्यंत आपण आत गेलेलो आहे, बरोबर आहे. मग आता 800 मीटर आत गेल्यानंतर प्रामुख्याने त्या अंतर्गत भागाची रचना कशी आहे हे आपल्याला काही माहिती नसतं. फक्त भूपृष्ठावरती काय येतं, पाणी येतं. पण बघा, ज्यावेळेला या बोर मधून पाणी बाहेर येतं बघा, बरोबर आहे, तर त्यावेळेला आपल्याला ते पाणी कसं लागतं, तर ते पाणी आपल्याला साधारणपणे गरम लागतं बघा. बरोबर आहे. म्हणजे आपल्या चावीचं पाणी, नदीचं आलेलं पाणी हे काय असतं, थंड असतं. पण भूपृष्ठ अंतर्गत भागातून ज्यावेळेला पाणी काय होतं, एखाद्या बोर मधून हे पाणी काय येतं, वरती येतं. आता या ठिकाणी काय आहे, हा पाण्याचा साठा आहे भू अंतर्गत भागामध्ये, बरोबर. आणि या ठिकाणी आपण एक बोर मारलेला आहे आणि ज्यावेळेला इथून हे पाणी पाईपच्या माध्यमातून काय येतं, वरती येतं, तर त्याला हे पाणी आपल्याला कसं लागतं, थोडंसं गरम लागतं. आता हे गरम का लागतं, तर याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की पृथ्वीचा अंतर्गत जो काही भाग आहे तर तो काय आहे, अजूनही उष्ण आहे. आणि याच्या संपर्कामध्ये हे पाणी आल्यानंतर ज्या भूपृष्ठावरती येतं तर ते आपल्याला कसं लागतं, गरम लागतं. मग आता आपण जर का पाहिलं की आपण जर का पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जायचं ठरवलं, आपण काय करूया, ठरवूया आपण जास्तीत जास्त किती अंतरापर्यंत जाणार आहे. तर बघा, काही ठिकाणी आपण विहिरीचं उदाहरण पाहिलं, काही ठिकाणी आपण बोरचं उदाहरण पाहिलं, तर काही ठिकाणी मोठमोठ्या खाणी असतात बघा, दगडाच्या खाणी असतात, कोळशाच्या खाणी असतात, बरोबर आहे. तर या खाणीचं खोदकाम केलं जातं तर हे साधारणपणे 1000 मीटर पर्यंतच काय केलं जातं, खोदकाम केलं जातं. 1000 मीटर म्हणजे पण खूप झाले, बरोबर आहे. मग एवढ्या अंतरापर्यंतच आजपर्यंत मानवाला वेगवेगळ्या मशीनच्या साह्यानं, यंत्राच्या साह्यानं जाणं शक्य झालेलं आहे. आणि आपण जर का पृथ्वीच्या अंतर्गत भागाचा जर का पूर्ण जर का विचार केला तर त्या ठिकाणी अजूनपर्यंत माणूस गेलेला नाही. कारण का, एक तरी ही अंतर्गत भागातील रचना कशी आहे, तापमान कसं आहे, अतिशय जास्त आहे, प्रचंड आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जाता येत नाही. मग शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे की वेगवेगळे निरीक्षण आणि अनुमान याच्या साह्याने काय केलेलं आहे, पृथ्वीचे अंतरंग स्पष्ट केलेलं आहे. मग आता हे कोणकोणते घटक आहेत, तर एक म्हणजे बघा, याच्यातील पहिलं जे शास्त्रज्ञांनी उदाहरण पाहिलं किंवा निरीक्षण अभ्यास केला तर तो घटक म्हणजे पहिल्यांदा काय आहे, भूकंप. दुसरा घटक आहे तर तो म्हणजे ज्वालामुखी.
या दोन घटकांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, निरीक्षणाच्या साह्यानं पृथ्वीचं अंतरंग स्पष्ट केलेलं आहे. आता पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे भूकंप निर्माण होत असतात. आता ही भूकंप निर्माण होत असताना प्रामुख्याने भूकंपाची एकूण 3 लहरी आहेत की ज्याला आपण काय म्हणतो, प्राथमिक लहरी, दुसरा आहे दुय्यम लहरी, आणि तिसरा आहे भूपृष्ठ लहरी. तर या 3 लहरींचा अभ्यास करून आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करता येतो. त्याचबरोबर हा घटक आहे ज्वालामुखी. आता बघा, ज्यावेळेला पृथ्वीच्या अंतर्गत भागातून लावा भूपृष्ठावरती येतो तर त्यावेळेला काय होतं, तर ह्याच्यामध्ये असणारे जे काही उष्ण पदार्थ, ज्याला आपण काय म्हणतो, लाव्हा असे म्हणतो, उष्ण पदार्थ लावा. त्याच्यानंतर काय असतात, वेगवेगळे काय असतात, वायू असतात. तिसरा घटक आहे तो म्हणजे काय असते, बाष्प असतं मोठ्या प्रमाणात, ज्याला आपण काय म्हणतो, वाफ म्हणतो बघा, वाफ. बरोबर आहे. त्याचबरोबर या घटकांच्या साह्यानं हे ज्यावेळेला भूपृष्ठावरती येतात मोठमोठे खडक असतात. ज्यावेळेला ज्वालामुखीचा स्फोट होतो तर त्यावेळेला हे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील हे घटक भूपृष्ठावरती येतात आणि यांचा अभ्यास करून, म्हणजेच काय, भूकंप, ज्वालामुखी या घटकांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, पृथ्वीचा अंतरंग स्पष्ट केलेला आहे. प्रकरण क्रमांक 2, पृथ्वीचे अंतरंग या घटकाचा अभ्यास करताना प्रामुख्याने आपण थोडीशी उजळणी करूया. बघा, मागील इयत्तांमध्ये आपण खडकांचे प्रकार, ज्वालामुखी व भूकंप यांची ओळख करून घेतली होती. बरोबर. मग आता खडकांचे प्रकार नेमके कोणते कोणते आहेत? बघा, पहिल्यांदा आहे तर तो म्हणजे अग्निजन्य खडक, ज्याला आपण काय म्हणतो, प्राथमिक खडक किंवा बेसाल्ट खडक असे देखील म्हणतो. दुसरा प्रकार आहे तर तो म्हणजे स्तरित खडक, आणि तिसरा प्रकार आहे तर तो म्हणजे रूपांतरित खडक. असे खडकाचे एकूण आपण 3 प्रकार गेल्या इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत. त्याच्यानंतर आहे ज्वालामुखी, त्याचा देखील आपण अभ्यास पाहिलेला आहे. आणि दुसरा आहे भूकंप. बरोबर आहे. तर ज्वालामुखी आणि भूकंप हे प्रामुख्याने पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये कार्य करणाऱ्या शीघ्र हालचाली याचे काय आहेत, प्रकार आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, भूकंप होतो म्हणजे नेमके काय होते? बघा, ज्यावेळेला भूकंप होतो तर त्यावेळेला सर्वात प्रथम प्रामुख्याने जमिनीला काय होतो, कंप होतो किंवा हादरे बसतात. बरोबर आहे. आणि आपण एक उदाहरण जर का पाहिलं तर बघा की जे काही प्राणी असतात, तर ते प्राणी काय होतात, सैरभैर पळू लागतात. म्हणजे सर्वात प्रथम भूकंपाची जाणीव ही प्राण्यांना होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग बघा, भूकंप झाल्यानंतर प्रामुख्याने भूकंप जर का तीव्र असेल तर मोठमोठे हादरे बसून त्या ठिकाणी अनेक वित्तहानी व जीवितहानी होण्याची काय असते, शक्यता असते. इमारती पडतात, घरे पडतात, झाडे उन्मळून पडतात, विजेचे जे काही खांब आहेत तर ते वाकलेले पाहायला मिळतात, रस्ते उखडलेले आपल्याला दिसतात. बरोबर आहे. म्हणजे भूकंप ज्यावेळेला होतो तर त्यावेळेला आपल्याला अशी परिस्थिती पाहायला मिळते. प्रश्न दुसरा, अग्निजन्य खडक कसे तयार होतात? बघा, अग्निजन्य या नावावरूनच आपल्याला पाहायला मिळतं की प्रामुख्याने आगीपासून हा खडक निर्माण झालेला असावा किंवा या खडकामध्ये अग्नीचे स्वरूप असावे. बरोबर आहे. मग आता हे कुठे असते? तर बघा,
पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जो काही तप्त लावारस आहे तो तप्त लावारस ज्यावेळा भूपृष्ठाच्या वरती येतो आणि काय होतो थंड होतो तर त्या निर्माण होणाऱ्या खडकाला काय म्हणतात अग्निजन्य खडक असे म्हणतात. यालाच दुसरं नाव आहे तर ते म्हणजे प्राथमिक खडक. आणखीन एक याला नाव आहे तर ते म्हणजे काय बेसाल्ट खडक. अशा पद्धतीने अग्निजन्य खडक तयार होतात. प्रश्न तिसरा आहे ज्वालामुखी म्हणजे काय. आत्ताच आपण पाहिलं बघा की अग्निजन्य खडक निर्माण होताना प्रामुख्याने पृथ्वीच्या अंतर्गत भागातून तप्त लावारस पृथ्वीच्या किंवा भूपृष्ठाच्या ज्या मुखातून बाहेर येतो त्या मुखाला काय म्हणतात ज्वालामुखी असे म्हणतात. प्रश्न चौथा ज्वालामुखीच्या उद्रेकातून कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात. बघा प्रामुख्याने ज्वालामुखीच्या उद्रेकातून उष्ण असं काय होतो लावारस बाहेर पडतो. त्याचबरोबर अनेक प्रकारचे वायू असतात. पाण्याची मोठ्या प्रमाणात वाफ असते. त्याचबरोबर मोठमोठे खडक धूळ यासारखे पदार्थ हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडत असतात. प्रश्न पाचवा हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात. आता हे जे काही पदार्थ आहेत तर ते पदार्थ प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे द्रव स्थितीतील, दुसरा म्हणजे स्थायू स्थितीतील आणि तिसरा म्हणजे वायुरूप स्थितीतील. म्हणजे आपल्याला या स्वरूपांचं काय करता येतं वर्गीकरण करता येतं. हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात आणि का. आता बघा पृथ्वीच्या अंतर्गत भागातून हे पदार्थ बाहेर येतात म्हणजेच काय असणार आहेत हे पदार्थ काय असणार आहेत उष्ण असणार आहेत. आणि याचं कारण म्हणजे जर का पाहिलं तर आज देखील पृथ्वीचा अंतर्गत जो काही भाग आहे तर तो भाग आपल्याला उष्ण असलेला पाहायला मिळतो. म्हणून पृथ्वीच्या अंतर्गत भागातून बाहेर पडणारे पदार्थ आपल्याला उष्ण असलेले पाहायला मिळतात.